नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून अर्थातच मी आपली सुनीता लाटकर आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. आता गप्पा मारायचं मेन कारण हे आहे की स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं की स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपण एक संकल्प धरू. तो जो संकल्प होता तो सगळ्यांनी इतका उचलून धरला म्हणजे एक नमस्कार आणि स्वामींचं नामस्मरण लिहिणं. आता स्वामींचं नामस्मरण लिहिणं ह्याच्यात मला इतके वेगवेगळे अनुभव आले की प्रत्येकाने मला विचारलं की आम्ही गजानन महाराजांना मानतो तर आम्ही गजानन महाराजांचं लिहू का? आम्ही गोंदवलेकर महाराजांना मानतो तर आम्ही गोंदवलेकर महाराजांचं लिहू का? तर मी त्यांना तसंही करायला सांगितलं. कारण स्वामी हे जे आहेत हे सगळ्यांच्या दृष्टीने स्वामी एकच आहेत. त्यांची रूपं प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी असतील. त्याच्यामुळे इतक्या लोकांनी देशातनं परदेशातनं मला खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळेजण हे करायला लागलेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरात जपाच्या वेळा ठरवल्या आणि त्या जपाच्या वेळा ठरवताना किंवा त्या वेळेला जप लिहिताना त्यांचा मला निरोप आला की आम्हाला इतका आनंद होतो आहे, आम्ही त्या वेळेची वाट बघतो आहे की कधी एकदा आम्ही जप लिहितो आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी 21 वेळेला लिहायला सुरुवात केल्यानंतर आता ते 51 वेळेला पण लिहू शकत आहेत. दुसरी गोष्ट असाही एक अनुभव आला की ज्यांनी जप लिहायला सुरुवात केली होती त्यांना त्यांचे प्रॉब्लेम आपोआप सुटत गेले. तर हे मला इतका आनंद वाटला की ह्या गोष्टीचा की तुमचा प्रॉब्लेम आपोआप सुटत जातो आहे हेच तर स्वामी भक्तीचं मेन कारण आहे. की माझ्यासाठी स्वामींची भक्ती म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास जागृत करणं. कारण ज्या वेळेला आपल्यातला आत्मविश्वास जागृत होतो त्यावेळेला आपल्याला बुद्धी चालू होते, आपली बुद्धी काम करायला लागते. म्हणजेच आपलं अज्ञान दूर होतं आणि ते अज्ञान दूर झालं की आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवून आपण अनेक निर्णय योग्य घेऊ शकतो. तेव्हाच प्रत्येकजण म्हणू शकतं की ही स्वामी कृपा आहे, हे स्वामींच्यामुळे झालं. पण स्वामी म्हणजे काय तर तुमच्यातला आत्मविश्वास. तो आत्मविश्वास ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने जागृत होत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाही. कारण गुरुभक्ती हा माझा चॅनल चालू करायच्या मागेच माझा उद्देशच असा होता की सगळ्यांनी सोप्या पद्धतीने देवाला स्मरावं आणि सोप्या पद्धतीने प्रत्येकाला कळावं की देव आपल्यात पण आहे. प्रत्येक माणसाच्यात देव आहे. तो त्याला ओळखता यावा ह्याच्यासाठी हा आत्मविश्वास देणं माझ्यासाठी गरजेचं वाटलं आणि हीच माझ्यासाठी स्वामी सेवा आहे. तर हे जे प्रत्येकजण करतं आहे तर आता प्रत्येकाने मनापासून केलेलं आहे. सगळ्यांनी मला त्यांच्या वह्यांची चित्र पण पाठवलेली आहेत, फोटो पण पाठवले आहेत. ज्यांनी पाठवले नसतील त्यांनी आपल्या नावानिशी ते पाठवा. मी सगळे आपल्या चॅनलवर नावानिशी दाखवणार आहे. त्याच्यानंतर आता प्रगट दिनापासून पुण्यतिथीपर्यंत तुम्ही सगळ्यांनी हा वसा घेतलात, सगळ्यांनी हा पूर्ण केलात. आता पुण्यतिथीपासून ते पुढच्या प्रगट दिनापर्यंत आपण काय करायचं ह्याच्यासाठी मी आज तुमच्याशी बोलायला आलेली आहे. आपण सगळे स्वामी भक्त आहोत. ह्याचा अर्थ असा नाही की आपण फक्त स्वामींचीच सेवा करायला पाहिजे. तुम्हाला जो तुमचा इष्टदेव आहे, जो तुमचा गुरु आहे, ज्याला तुम्ही मनापासून वंदन करताय असे सगळे माझ्या दृष्टीने स्वामी आहेत. तर तुम्ही त्या स्वामींची सेवा प्रगट दिनापासून जी पुण्यतिथीपर्यंत केली तशीच पुण्यतिथीपासून प्रगट दिनापर्यंत करा. म्हणजे पहिली गोष्ट काय तर तुम्ही जो जप लिहिताय तो जप आता 1-1 नंबरनी न वाढवता आता 21 नंबरनी वाढवा. तो 21 नंबरनी वाढवला तो तुम्हाला शक्य झालं 6 महिने आधी प्रॅक्टिस करून बघा. जर 21 वेळेला रोज लिहिता येणं शक्य झालं
म्हणजे आधी तुम्ही 21 वेळेला लिहितच होतात, आणखीन 21 वेळेला लिहिता येणं शक्य झालं तर तेवढं लिहा. नाही शक्य झालं तर 5 वेळेला तरी वाढवा. त्याच्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळपासची जी देवळं आहेत, मंदिरं आहेत मोठी, त्यांची स्वच्छता आणि सेवा करायला सुरुवात करा. स्वच्छता आणि सेवा म्हणजे कसं, की आपापल्या परीने तुम्ही जेव्हा रोज ज्या देवळात जाता, त्या देवळात गेल्यानंतर तुम्हाला कळतं ह्या देवळात आपल्याला काय करता येईल. आपल्याला ह्या देवळाच्या सुशोभीकरण करण्यासाठी काय आपण करू शकतो. आपल्या परीने साध्यातली साधी गोष्ट तिथे करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्यांना मदत करता येत असेल, म्हणजे एज्युकेशन वाईज, मेडिकली, ती तुम्ही करा, पण तुमच्या हाताने करा. तुमच्या स्वतःच्याकडनं जेवढं शक्य आहे, मग ₹10 शक्य असेल, ₹10ची करा. पण दुसऱ्यासाठी जगायला शिका. म्हणजेच आपण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण जर काही नियम करायचा असेल, तर पहिला नियम करू, आपण दुसऱ्यासाठी जगायला शिकू. आपण दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी आपला वेळ द्यायला लागू. हे करायला तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुमच्याकडे जेवढी इच्छाशक्ती आहे, जेवढा तुम्हाला वेळ आहे, तेवढंच तुम्ही करा. हे आपोआप वाढत जाईल. आपोआप तुम्हाला त्याच्यातनं मार्ग मिळत जाईल. म्हणजेच आपण म्हणतो ना, की दुसऱ्याला सहारा द्या. तुम्ही जर दुसऱ्याला सहारा दिलात, तर परमेश्वर त्या सहाऱ्यातच आहे. म्हणजेच ज्याला आपण मदत करत असू, तो माणूसच आपल्यासाठी स्वामी आहे, असं समजा. कारण तुमचं कर्म स्वामी कोणत्या रूपात येऊन काढून घेतील, हे तुम्हाला कळत नाही, हे आपल्याला कळत नाही. म्हणून ज्याला आपण मदत करतोय असं समजायचं, की स्वामींची इच्छा होती, की आपण त्याला मदत करावी. कारण आपली भक्ती जी आहे, आपला जो दृढ विश्वास आहे स्वामींवर, की त्या स्वामींनीच हे आपल्याला कर्म दिलं आहे आणि म्हणूनच आपण हे कर्म करू शकतोय. जर त्यांची इच्छा नसेल, तर आपण कुठलंच कर्म करू शकणार नाही. ह्या भाबड्या भावनेनी आपण जगायला शिकलं पाहिजे. तर पुण्यतिथीनिमित्त प्रत्येकाने आणखीनही एक गोष्ट करावी असं मला वाटतं, की एक आपल्यातली वाईट सवय काढून टाका आणि नवीन चांगली सवय कुठली आपल्याला आचरणात आणता येईल ती बघा. म्हणजे चांगल्या सवयीचा जो स्वामींचा आशीर्वाद आहे, तो तुम्हाला पुढच्या प्रगट दिनापर्यंत कसा मिळेल हेही तुम्ही आम्हाला सांगू शकाल. तेव्हा प्रत्येकाने स्वामी प्रगट दिन आणि स्वामी पुण्यतिथी ह्याच्यात जो संकल्प केला आहे, तो ह्या पुण्यतिथीपासून ते पुढच्या प्रगट दिनापर्यंत अतिशय चांगल्या भावनेने आणि आनंदाने आपण तो घेऊयात संकल्प आणि तो पूर्ण करूयात. आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामींचा आशीर्वाद मागा. प्रत्येक वेळेला तुम्ही जे काय करताय त्याचं फळ लगेचच्या लगेचच तुम्हाला मिळेल किंवा एखादी गोष्ट करून झाली की लगेच आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही फक्त कर्म करत राहा. कारण स्वामी कुठल्या रूपात तुम्हाला कसं फळ देतील, हे ज्या वेळेला आपल्यावर संकट येईल, आपण संकटातनं बाहेर पडू अलगदरित्या, किंवा ज्या वेळेला आपल्याला माहीत नसलेला आनंद अचानक आपल्या आयुष्यात येईल, त्या ठिकाणी स्वामी आहेत. म्हणजेच प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि प्रत्येक दुःखाच्या क्षणी स्वामी आपल्याला त्याच्यातनं तारतात आणि समोर पुढे घेऊन जातात. तर हे जे आहे की स्वामींचं आम्ही लिहितो, आम्हाला इतक्या वेळ जप लिहून झाला आणि आम्हाला काहीच फळ मिळत नाही, तर हे असं नसतं. कारण स्वामींना जेव्हा तुम्हाला ते फळ द्यायचं आहे, त्या वेळेची स्वामी वाट बघत असतात. कारण शेवटी स्वामी म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आत्मविश्वास आहे, तसंच स्वामी म्हणजे काळ पण आहे, वेळ पण आहे, की योग्य वेळेला, योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने स्वामी आपल्याला भेटतात. फक्त ती योग्य वेळ, योग्य पद्धतीने आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपण एक नमस्कार रोज देवाला करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे जे
सगळं मी आत्ता तुमच्याशी बोलते आहे, हे तुम्ही सगळं मनापासून करा. तुम्हाला त्या भक्तीतला आनंद, त्या भक्तीतला जो आपण म्हणतो ना खेळतो, आपण भक्तीत खेळतो. एखाद्या आपल्याला गोष्टीचा आनंद कधी मिळतो? तर आपण ती जेव्हा इझिली करायला जातो, तेव्हा तो आनंद मिळतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्या भक्तीत एकदम इझिली भक्ती करायला जाऊ, तेव्हा तो भक्तीचा आनंद जो मिळेल ना, तो अवर्णनीय असतो. तो कुणालाच आपल्याला वर्णन करून सांगता येत नाही. तो फक्त आपल्या वृत्तीत दिसतो. आपली वृत्ती किती चांगली होते, हे फक्त भक्तीच आपली वृत्ती बदलू शकते. तर प्रत्येकाने आपापल्या चांगल्या वृत्ती जागृत करण्यासाठी निस्वार्थीपणाने आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता स्वामींची भक्ती करावी, असं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. त्याच्यानंतर मला लोकांनी एक प्रश्न विचारला आहे, की आम्हाला गुरु भेटेल का? तर मला आज असं सांगायचं आहे, की स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण हीही प्रार्थना करा स्वामींना, की आम्हाला आमच्या कुठल्यातरी जन्मात गुरु भेटू देत. कारण गुरु मिळणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. मग तो गुरु आध्यात्मिक असो, शैक्षणिक असो किंवा कुठल्याही वैचारिक भावनेतनं आपल्याशी जोडलेला असो. तर गुरु मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त कर्म करत राहायला पाहिजे. तुमचं कुठलं कर्म गुरुला भावेल आणि तो गुरु तुमच्यासमोर येईल, हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे गुरु जर मिळवायचा असेल, तर आपली सत्सद्विवेक बुद्धी कायम जागृत ठेवली पाहिजे. आपण आपल्याला सोडून दुसऱ्या एका माणसाचा विचार केला पाहिजे आणि आपल्यासारखाच दुसऱ्या माणसाला आपल्या मनाइतकंच महत्त्व दिलं पाहिजे. तेव्हा स्वामी पुण्यतिथीनिमित्त मी तुम्हाला आज अशी प्रार्थना करीन, कारण माझ्यासाठी तुम्ही सगळे लोक स्वामी आहात. तर आपण एकमेकांना स्वामीमय होऊन आपण एकमेकांच्यासाठी प्रार्थना करू. एकमेकांच्यासाठी सगळं जगाच्या कल्याणासाठी आपण प्रार्थना करू आणि हे जे काय सध्या चाललेलं आहे जगात, त्याच्यासाठी शांतता मिळू देत. सगळे जग सुखी होऊ देत. हीच प्रार्थना आपण स्वामीचरणी केली पाहिजे आणि जगातल्या सगळ्या लोकांना सुख, शांती, वैभव, समृद्धी हे मिळू देत. हीच आपण आज स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामींच्या चरणी प्रार्थना करूयात. नमस्कार.